श्री स्वामी समर्थ। आज आम्ही चपातीचा चुरमा बनवणार आहे। इकडे चपाती बारीक करून घेतलेला आहे। कढई गॅसवर ठेवलेला आहे, त्याच्यात आम्ही तेल टाकणार आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं। हे बघा, जिरे मोहरी तडतडू लागली। त्याच्यात आता कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहे। मग नंतर कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा। मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावर हळद टाकायचं, नंतर लाल तिखट टाकायचं। मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं। मग आपण आता ह्याच्यात ते चपातीचं चुरमा ओतून घ्यायचं। त्याच्यावर साखर टाकायचं, नंतर त्याच्यावर मीठ टाकायचं। त्यानंतर आपण शेंगाचं कूट केलेलं आहे, शेंगा भाजून मिक्सरला लावून घेतलेलं आहे, हे ह्याच्यावर टाकायचं आणि हे व्यवस्थित गरम होईपर्यंत परतून घ्यायचं। आता चपातीचा चुरमा रेडी झालेला आहे, त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकायचं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज आम्ही मसुरीच्या डाळीचा डाळ कांदा करणार आहे। मसुरीची डाळ इकडे भिजवून घेतलेली आहे। आपण आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आपल्या इकडे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं। मोहरी तडतडली आहे, आता आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। त्यानंतर कांदे टाकायचे, त्यानंतर टोमॅटो टाकायचे, त्यानंतर आपण याच्यात लाल तिखट टाकणार आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात काळं तिखट टाकायचं, त्याच्यानंतर मीठ टाकायचं। हे व्यवस्थित परतून घ्यायचंय, नंतर त्याच्यावर भिजलेली डाळ टाकायची। आता ह्याच्यात मसुरीची डाळ घालायची, कोथिंबीर टाकायची। हे बघा, आपली मसुरीची डाळ कांदा रेडी झालेली आहे, बघू शकता। श्री स्वामी समर्थ।